बुलढाणा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान 20 नोव्हेंबर रोजी पार पडले असून मलकापूर विधानसभा मतदारसंघावर 71.17%, बुलढाणा 62.39%, चिखली 72.60%, सिंदखेड राजा 70.22%, मेहकर 68.97%, खामगाव 76.6%, जळगाव जामोद 73.54% अशा प्रमाणे जिल्ह्यात एकूण सरासरी 70.60% मतदान झाले। सर्वात जास्त मतदान खामगाव मतदारसंघात 76.6%, तर सर्वात कमी बुलढाणा मतदारसंघात 62.39% मतदान झाले। 23 नोव्हेंबर 2024 रोजी खामगाव विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या मतमोजणीसाठी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांच्या नेतृत्वात विशेष नियोजन करण्यात आले आहे। मतमोजणी ही जे.व्ही. मेहता नवयुग विद्यालय येथे होणार आहे। या ठिकाणी मतमोजणीची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे। मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल ठेवण्यात आले असून यावर ईव्हीएम मशीन मतदान मोजणी 23 फेऱ्यांमध्ये होणार आहे, तर पोस्टल मतदानासाठी 1 फेरी, यासाठी 10 टेबल आहेत। अशा प्रकारे एकूण 24 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे। सकाळी 8 वाजता ही मतमोजणी सुरू होणार आहे। साधारण 10 वाजेपर्यंत पहिल्या फेरीचा निकाल हाती येणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिले असून विजयाचा गुलाल कोण उधळणार याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे। खामगाव विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार तर महाविकास आघाडीचे उमेदवार तसेच इतर पक्षांकडून आपल्याच उमेदवारांच्या विजयाचा दावा केला जात आहे। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।